इथं. हा काय झाला आपला रेजिस्टन्स आहे बरोबर. ओके ठीक आहे. हे 2 पॉइंट तुम्हाला समजलेत का? हो समजले. ओके आता याला आणि हा काय झाला आपला सपोर्ट. तुम्ही कुठं पण पहा, ज्या वेळेस एखादी मेजर लेवल ब्रेक होती ना, मार्केट थोडस बाउन्स बॅक घेते बघा, थोडस बाउन्स बॅक घेते. आणि जर ब्रेक करायची असेल तर मग अगेन ही लो डायरेक्टली ब्रेक करते बघा. तुम्ही कुठं पण बघा फॉरेक्स मध्ये, ठीक आहे, कुठे पण पहा. आता इथं बघा, हा इकडला सपोर्ट ब्रेक केला, इथं बाउन्स बॅक भेटलं, अप साईडला गेलं आणि अगेन डाऊन साईडला आलं. नंतर हा सपोर्ट क्रिएट केला, हा डाऊन आलं, अप साईड गेलं, अगेन डाऊन आलं. म्हणजे काय होतं बरं ना, ऍक्सेप्ट अँड रिजेक्शन. ऍक्सेप्ट मार्केटनं काय केलेली, ब्रेक केली आहे. मग थोडस अगेन या लेवलचं जर आपल्याला एक ब्रेकडाऊन पाहायला भेटेल. आणि अगेन आता इथे काय झालं, ही लेवल जर ब्रेक झाली, मग इथे काय झालं, सेलर इन्व्हाइट झाला. काय झाला इथं, सेलर इन्व्हाइट झाला. आणि सेलर इन्व्हाइट झाल्यानंतर इथून मग मार्केट अप साईडला जाईल थोडस, नंतर मग डायरेक्टली डाऊन साईडला येईल. असं का होईल बरं? हा असं का होईल? एसएल हंट करायसाठी, म्हणजे लिक्विडिटी ग्रॅब करून तो परत हे करतो, मार्केट ट्रॅप करतो. हा ट्रॅप करतोय मार्केट. हा मार्केट ट्रॅप करते बरोबर, पण सेलर इन्व्हाइट करायचे, हा सेलर इन्व्हाइट करायचे आणि बरोबर सेलर इन्व्हाइट दाखवून नवीन बायर आणि सेलरला इन्व्हाइट करतोय आणि नंतर मग त्यांचे सेल ट्रॅप करून हायटिंग करायची करतोय. बरोबर, म्हणजे ट्रॅपिंग करायची सोप्या भाषेमध्ये आहे ना. काय करायचंय, ट्रॅपिंग करायची सोप्या भाषेमध्ये. एक मिनिट, बरोबर. कारण की मेजर रोल काय बरं यामध्ये सांगू शकाल मला? तुम्हाला माहिती आहे तो मेजर रोल? आता काहींनी काय केलं असेल बरं या बिग कॅन्डल मध्ये, कारण की ऑल टाइम हाय होता बरोबर, ऑल टाइम हाय होता. मग काहींनी काय केलं, सेल केलं आणि हा स्टॉप लॉस लावला आणि नेक्स्ट डे ला तसंच काय केलं, मी तुम्हाला यामध्ये काहीतरी बोललो होतो आता 2-4 दिवसापूर्वी, तुम्हाला आठवतंय का? काय बोललो होतो मी तुम्हाला? वरची लिक्विडिटी घेऊन मग खाली गेलंय, पण जिकडं मार्केटला जायचं होतं मार्केट तिकडच गेलंय का? तिकडच गेलंय ना मार्केट परफेक्टली. हे बघा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, जिथं लिक्विडिटी होते, जिथं लिक्विडिटीचा पॅटर्न फॉर्म होतोय त्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस आपल्याला थोडासा वरती घ्यायचा आहे. म्हणजे किती, 12.161 आहे ना.
म्हणजे डिफरन्स बिटवीन 5 पिप्सचा तरी आपल्याला डिफरन्स द्यायचा आहे. काय 5 पिप्स तरी आपल्याला स्टॉप लॉस वरती घ्यायचा आहे. कारण की कधी कधी काय होत आहे, ट्रेड हा खूप इन्क्रीज होतोय, त्यामुळं आपला स्टॉप लॉस पण जाऊ शकतोय. भले आपल्या पोझिशन्स राईट असतात, पण मग कधी कधी स्प्रेड न स्टॉप लॉस जाता कामा नाही. आणि इथे बघा, इथे मार्केटनं परफेक्टली या लेवलला रिस्पेक्ट दिली आहे आणि डाऊन साइड गेलंय. पण थोडं जर अजून जर स्प्रेड जर बसला असता या पोझिशन्सला तर लगेच स्टॉप लॉस गेला असता, आहे की नाही. पण आपलं काय झालेलं आहे, आपला स्टॉप लॉस वरती होता. तुम्हाला आठवतंय त्याच्यावर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आपल्याला आपला स्टॉप लॉस कुठे प्लेस करायचा होता? 5 पॉइंट वरती. तर म्हणजे 5 हा हा राहुल सर, हा मी म्हणलं लिक्विडिटी स्वीप झाली आणि मग मार्केट खाली गेलं. लिक्विडिटी स्वीप झाली मग मार्केट खाली गेलं, बरोबर आहे का नाही. हे बघा इथं आता काही नाही काय केलं, एंट्री प्लॅन केली इथं, ही त्यांची एंट्री झाली, स्टॉप लॉस झाला. हा त्यांचा स्टॉप लॉस मार्केटने हिट केलाय, अजून त्यांचा स्टॉप लॉस बाकी आहे. हिट केलाय सर, हिट केलाय बरोबर. कारण की इथं बघा काय झालंय, इथं लिक्विडिटी केली आहे या ठिकाणी, इकडली लिक्विडिटी सगळी लिक्विडिटी या ठिकाणी ग्रॅब झाली आहे. आणि आफ्टर लिक्विडेशन नंतर मार्केट डाऊन साइडला गेलंय. ज्या वेळेस लिक्विडिटी ग्रॅब झाली, परफेक्टली मार्केटनं जिकडं जायचं होतं का तिकडंच गेलंय. काय म्हणजे आपण यामध्ये जे स्टडी करतोय ते तुम्हाला समजतंय का? मला तुम्हाला काय सांगायचं यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये? तर हो सर समजते. म्हणजे लिक्विडिटी स्वीप होते, जिथं रेसिस्टन्स असेल ना तर समजून जायचं मार्केट खाली येणार आहे. नाही असं परफेक्ट काही सेटअप नाहीये सर तो, ते फक्त आपल्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स पाहतोय. हो सर. आणखी एक सर, जिथे लिक्विडिटी असते ना वरती रेजिस्टन्सला, थोडा आमचा स्टॉप लॉस मी जास्ती लावायचा. बरोबर 5 पिप्स ना थोडासा वरती घ्यायचं, कारण की आता वरती घ्यायचं कारण काय नाही, पण जर स्प्रेड जर बसला ना जास्त, मग विनाकारण आपल्याला स्टॉप लॉस द्यावा लागतोय. बरोबर सर, कारण की लिक्विडिटी गेला ते वर पण होऊ शकतं ना मार्केट. हा हा. तर बाकीचे ऍक्टिव्ह आहेत का की नाईट मोड मध्ये गेलेत? आता सपोर्ट वरून काय असते बरं, आता लिक्विडिटी असते, तर लिक्विडिटी आपल्याला पाहायची आहे. लिक्विडिटी मध्ये 2 टाइप असतात. पहिला असतो इंटरनल लिक्विडिटी, नंतर असतं एक्सटर्नल लिक्विडिटी. आता हे आपल्या नंतर पाहायचे, पहिले सपोर्ट रेजिस्टन्स समजून घेऊयात. मला सांगा, तुम्हाला पहिले सपोर्ट समजलाय का?